हॅलो फ्रेंड्स, तर आज आपल्याला बघायचं आहे एक्सरसाइज 1.1 मधला थर्ड क्वेश्चन. फर्स्ट इक्वेशन आहे बघा, 2x - 3y = 9, 2x + y = 13. इथे सुद्धा बघा, आता तुम्ही दोन्ही मेथडने सॉल्व करू शकता. इथे आहे 2x आणि इथे पण आहे 2x. 2x जर आपण सबस्ट्रॅक्ट केलं तर डायरेक्ट उत्तर किती येतं आपलं 0. त्यावरून तुम्ही वायची किंमत काढू शकता. नेक्स्ट इथे मायनस आहे, परत इथे प्लस आहे. तुम्ही इक्वेशन 2ला थर्डने मल्टिप्लाय करून मग 3y कॅन्सल करून एकशे किंमत ही काढू शकता. चला लेट्स प्रोसीड. फर्स्ट आपण काय करू, सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. ओके, लेट्स स्टार्ट. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. ओके, 1 इक्वेशन काय आहे, 2x + y = 13. ओके, 2मधून आपल्याला मायनस करायचं आहे. ओके, 2x - 3y = 9. सबस्ट्रॅक्शन आहे म्हणून तुम्ही काय करणार, इथे सर्व साईन हे आपले चेंज होणार. प्लस होणार मायनस, मायनस होणार प्लस, प्लस होणार मायनस. ओके, प्लस मायनस कॅन्सल, उत्तर किती नाही तुमचं इथे 0. प्लस प्लस म्हणजे दोघांचीही काय करायची, आता बेरीज करायची. प्लस प्लस इथे काही नसतो म्हणजे 1 असतो. 1 + 3 किती 4y = 13 - 9. 13 - 9 किती 4. ओके, आता बघा y काय आहे इथे 4च्या इंटूमध्ये. मग आता 4 काय करू आपण इकडे नेऊ. y = 4/4, y = 1. ही झाली तुमची y ची किंमत. नेक्स्ट, पुटिंग द व्हॅल्यू ऑफ y इन इक्वेशन 13 मध्ये घेऊ. ओके, इक्वेशन 2. देअरफॉर 2x + y किती आहे 1 = 13. 2x = 13. हा 1 इथे काय आहे प्लसमध्ये, इकडे जाऊन काय होणार -1. 2x = 13 - 1 12. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे x सोबत कोण आहे 2. हा 2 आहे इथे मल्टिप्लिकेशनमध्ये, इकडे काय होणार तो डिव्हिजनमध्ये जाणार. ओके, x = 2 × 2 = 16. ओके,